हरे कृष्ण सर्वांना. अं, अं, भगवद्गीता अध्ययनाचा 18 दिवसाचा कोर्स म्हणजेच आपला 18 डेजचा क्रॅश कोर्स, याच्यामध्ये मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला 13वा दिवस म्हणजे आपला 13वा अध्याय. आजच्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, म्हणजे निसर्ग आनंद देणारा आणि चेतना. म्हणजे काय आपण समजून घेऊया त्याआधी मी प्रणाम मंत्र म्हणते. ठीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. मी राधा गोविंद यांना वंदन करते, शील प्रभुपाद यांना वंदन करते. आज त्यांचा प्रकट दिन आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रकट दिन असतो. आणि अध्यायाला सुरुवात करते. ठीक आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड. आता आपला 13वा अध्याय. याच्यामध्ये जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले भगवद्गीतेचे 3 पडाव आहेत. पहिला आहे कर्मयोग, दुसरा आहे भक्तियोग आणि शेवटचा आहे ज्ञानयोग. पहिले 6 अध्याय आहेत कर्मयोगाचे 1 ते 6, त्याच्यानंतर 7 ते 12 हे भक्तियोग आणि शेवटचे म्हणजे आजपासून 18व्या अध्यायापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 13 ते 18 ह्या 6 अध्यायामध्ये ज्ञानयोग असे हे 3 पडाव आहेत. तर इथे आता प्रश्न आहे की जर भक्ती हा कळस आहे, म्हणजे आपण म्हणतो की नाही मंदिराचा जो कळस असतो म्हणजे ते सर्वोच्च असतं, बरोबर. कळस हा सर्वोच्च असतो. मग जर भक्ती ही सर्वोच्च आहे तर मग हे शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञान का मांडलं आहे असा इथे प्रश्न आहे. तर त्याचं काय उत्तर आहे आपण बघूया. माताजी, नेक्स्ट. खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. पहिले 1 ते 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानाद्वारे ती कशी मिळवायची याचं वर्णन केलं आहे. आणि मधले 6 म्हणजेच भक्तीची चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केलंच आहे की वैयक्तिकरित्या त्याच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून ते कसं मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणजे आता आपण पहिल्या ह्याच्यात कर्मयोग पाहिलं, म्हणजे कर्मयोगातून भक्ती कशी करायची हे पहिले 6 अध्यायात पाहिलं. त्याच्यानंतर भक्ती म्हणजे काय, मग भगवंताचं स्वरूप कसं आहे, व्यक्त स्वरूप काय, अव्यक्त स्वरूप काय, त्याच्यानंतर त्यांचं विराट रूप आपण पाहिलं, त्याची चर्चा, ते पूर्ण त्याच्यावर एक संपूर्ण अध्याय होता. आणि शेवटच्या अध्यायात तर कालच्या अध्यायात तर आपल्याला भगवंताने सांगितलं तू हे कर, तू हे कर, तुला हे जमत नसेल तर ते कर, तू ज्ञान घे, तू ध्यान कर, नसेल ध्यान जमत तर तू कृष्ण सकाम कर्म कर, सकाम कर्म कर. आणि म्हणजे एक एक गोष्टी भगवंत आपल्याला उलगडत गेले. आणि मग जसं आपण
आतुर असतो तसं भगवंत सुद्धा आपल्यासाठी आतुर असतो. आणि म्हणून सांगितलं आहे की जर आपण भक्ती मार्गाला लागलो तर भगवंत आपल्याला नक्कीच ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतो. आणि म्हणून आता आपल्याला शेवटचे 6 अध्याय जाणून घ्यायचे आहेत की या भौतिक जगामध्ये मुळात हे भौतिक जग काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे आणि त्याच्यापासून आपण अलिप्त कसं राहायचं. आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी म्हणजे काल मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की आपण म्हणजे ही आसक्ती नाही का, किंवा हे कर्म म्हणजे कृष्णाला आपण काहीतरी अर्पण करतो आहे म्हणजे मग ते सुद्धा आपल्याला तो पण एक प्रकारची आसक्ती झाली. तर आपल्याला माझ्या मते 6व्या का 7व्या अध्यायामध्ये होतं की म्हणजे हे कृष्णाने सांगितलेलं आहे की तू भौतिक सृष्टीशी भौतिक जगाशी आसक्त होऊ नकोस, पण तुला आसक्ती एकाच गोष्टीची आणि ती म्हणजे परमतत्वाशी, ती म्हणजे कृष्णाशी, ती म्हणजे परम परमेश्वराशी, जो आपले परमपिता आहे, जो पुरुषोत्तम आहे, ती एवढी एकच आसक्ती आपल्याला ठेवायची आहे. बाकी हे जे भौतिक जग आहे, ही जी भौतिक माया आहे, याची आपल्याला आसक्ती नाही ठेवायची आहे. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो, असं इथे भगवंत सांगतायत. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हे आजच्या भागाचे अध्यायाचे पॉइंटर्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे तर प्रकृती. प्रकृती म्हणजे काय तर भौतिक निसर्ग, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे भौतिक जे सगळं आहे किंवा आपल्याला जे दिसत आहे, आपल्या डोळ्यांना आपल्या इंद्रियांना जे काही आपण अनुभवतो आहे, आपलं शरीर जे काही अनुभवतो आहे ते प्रकृती. त्याच्यानंतर पुरुष. पुरुष म्हणजे कोणतं, प्रकृतीचा उपभोग घेणारा. त्याच्यानंतर क्षेत्र. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्या शरीरातील निरीक्षक आत्मा, परमात्मा, सर्व शरीरे जाणणारा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, जो निरीक्षक आहे की नाही, जो पॅसेंजर सीटवर बसलेला आहे, आपण तो शरीराचा शरीररूपी रथ पाहिला होता की त्याचे इंद्रिय हे घोडे आहेत. त्याच्यानंतर तो जे लगाम म्हणजे आपलं मन आहे आणि जो त्याला ड्राईव्ह करतो आहे, तो रथ जो आपण तो जो सारथी आहे तो म्हणजे आपली बुद्धी आहे. आणि आपला जो पॅसेंजर सीटवर जो निरीक्षक आहे तो आपला आत्मा आहे. आणि हे सगळं आपल्या शरीरातला परमात्मा सुद्धा तो सुद्धा निरीक्षण करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्ञानम, ज्ञान. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे. आणि ज्ञानम, ज्ञानाचे ध्येय म्हणजे परमात्मा. आता म्हणजे काय हे आपण पुढे बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता अर्जुन काय म्हणतायत बघूया. अर्जुन म्हणाला, हे माझा प्रिय कृष्णा, मला प्रकृती, स्वभाव, पुरुष, भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परम भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तर अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेले आहेत की प्रकृती म्हणजे काय, पुरुष कोण आहे, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ जाणणारा कोण आहे, ज्ञान कोण आहे, आणि ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय. हे सगळं हे अर्जुनाला पडलेले प्रश्न आहेत, कारण तो त्यांच्यातील संवाद आहे की नाही. मग आता त्याच्यावर भगवंत म्हणत आहेत की आपलं जे शरीर आहे, आपलं जे देह आहे ते म्हणजे क्षेत्र, आणि जो या शरीराला जाणतो तो आहे क्षेत्रज्ञ. ठीक आहे. आता जी नेक्स्ट स्लाइड, म्हणजे हे अजून आपल्याला पुढच्या श्लोकात उलगडलं जाईल. माताजी सांगा. क्षेत्रज्ञम चापी मा विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञान यत् ज्ञानम मतद्मम. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्यामुळे तू जाण हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान, हे माझे मत आहे. म्हणजे इथे भगवंत सांगता आहेत की मी सर्व शरीरांमध्ये सुद्धा, म्हणजे भगवंत परमात्मा हा सर्वांमध्ये आहे की नाही. जसा माझा आत्मा आहे इंडिव्हिज्युअल, आपण जरी आपण इंडिव्हिज्युअल आहोत की नाही, आपला आत्मा स्वतंत्र आहे, पण आपला आत्मा कोणाचा अंश आहे तर भगवंताचा अंश आहे. आणि भगवंताचा अंश हा सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे आता तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या आजूबाजूला जे कोणी सजीव सृष्टीमध्ये आहे त्या भगवंतामध्ये आहे. म्हणजे क्षेत्रज्ञामध्ये कोण असतं, प्रत्येक शरीराचं आपलं जे देह आहे, जे शरीर आहे ते म्हणजे क्षेत्र. ठीक आहे. आणि क्षेत्रज्ञ कोण,
तर त्यातला म्हणजे आपला स्वतःचा आत्मा आणि आपल्या आत्म्याबरोबर असलेला परमात्मा, हे म्हणजे प्रत्येक शरीराचं क्षेत्र म्हणजे हे शरीर, म्हणजे आपलं शरीर आणि आपल्या शरीरामध्ये असलेला आपला आत्मा आणि आपल्या सोबत असलेला परमात्मा, म्हणजे हे क्षेत्रज्ञ. जसं आता तुमच्या बाबतीत जर मी म्हणायचं झालं तर आता इथे माताजी आहेत, तर माताजींच्या काय, तर त्या म्हणजे त्यांचं शरीर म्हणजे ते क्षेत्र आणि त्यांचा आत्मा आणि त्यांच्या आत्म्यात असलेला परमात्मा म्हणजे हे त्यांचं क्षेत्र, त्यांच्या शरीराचा क्षेत्रज्ञ म्हणजे त्यांचा आत्मा आणि परमात्मा, आणि क्षेत्र म्हणजे त्यांचं शरीर. तर आता अजून हळूहळू पुढे भगवंत उलगडत आहेत. म्हणजे काय माताजी, नेक्स्ट स्लाइड. आता आपण जेव्हा बघतो की आधी एक जर आपण सपोज आपलं हे आहे, आपण इथे काय एक दिसत आहे की आधी पूर्ण नाही, माताजी पहिली स्लाइड दाखवा ना. त्याच्यात काय होतं की आधी तुम्हाला एक असं विश्व दिसलं, ठीक आहे. म्हणजे त्या विश्वामध्ये मग तुम्हाला आपण त्या एका ग्रहावर आलो, त्या ग्रहावरून एका जागेवर आलो आणि जागेवरून आता तिथे तुम्हाला एक माणूस दिसतो आहे. म्हणजे हे काय झालं, हे क्षेत्र झालं. म्हणजे क्षेत्राच्या कक्षा कशा रुंदावल्या जातात इथे तसं हे सांगता आहेत की. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ह्याचा रक्षक कोण असतो, तर भगवंत असतो. म्हणजे आता ही जी सपोज फॉर एक्झाम्पल हे एक फार्म आहे, ही एक शेती आहे, तर हे झालं क्षेत्र, ही झाली जागा. पण याचा रक्षक कोण आहे, तर इथं उभा असलेला एक माणूस म्हणजे तो त्याचा रक्षक आहे, म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे. आणि त्याच्यासोबत जो परमात्मा आहे तो सुद्धा त्याच्यासोबत तिथेच उपस्थित आहे, म्हणून तो सुद्धा ह्या जागेचा, या फील्डचा, ह्या शेताचा तो क्षेत्रज्ञ आहे, असं इथे भगवंत सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. माताजी, क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं जे स्पष्टीकरण आहे किंवा याचं जे विस्तृतीकरण आहे ते जेवढे सुद्धा ऋषीमुनी आहेत किंवा जेवढे अभ्यासक आहेत, जेवढे आपले ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं विश्लेषण दिलेलं आहे किंवा त्याचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की म्हणजे क्षेत्र म्हणजे नेमकं काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि त्याच्या कक्षा कशा रुंदाव आणि त्याच्या कक्षा कशा रुंदावल्या जातात हे सुद्धा प्रत्येक ऋषींनी म्हणजे प्रत्येक वेद ग्रंथांमध्ये जे जे अभ्यासक आहेत त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आणि त्याचे परिणाम काय, विशेष करून ज्ञान हे सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेले आहे. वेदांमध्ये हे तुम्हाला याचं ज्ञान मिळतं, याचं तुम्हाला विश्लेषण मिळतं. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे एक्झॅक्टली काय, आता क्षेत्र म्हणजे काय, आता आपलं शरीर काय आहे, म्हणजे क्षेत्र काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं आहे अन्नमय कोश, त्याच्यानंतर आहे प्राणमय कोश. म्हणजे क्षेत्राची त्यांनी एक एक व्याख्या दिली की क्षेत्रामध्ये काय काय आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय आहे. तर पहिलं आहे अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्याच्यानंतर माताजी एक एक क्लिक करत जा ना. त्याच्यानंतर ज्ञानमय कोश, त्याच्यानंतर विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आनंद हा म्हणजे परमोच्च आहे, पण म्हणजे हळूहळू कसं, तर सगळ्यात पहिले जे आपलं शरीरामध्ये आपलं काय अन्नमय कोश, त्याच्यानंतर प्राणमय कोश म्हणजे आपण जे श्वासोश्वास घेतो ते, त्याच्यानंतर ज्ञान, त्याच्या आपल्या जी मनोमाया असते ती, त्याच्यानंतर विद्या म्हणजे ज्ञान, आणि त्याच्यानंतर जो आनंद आहे, परम आनंद आहे, की हे ह्या एक 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 त्याचे व्याख्या आहेत. तर ह्या म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पुढच्या अध्यायात समजेल. माताजी नेक्स्ट स्लाइड.
आता आपलं जे क्षेत्र आहे म्हणजे आपलं हे शरीर आहे हे कशापासून बनतं ते इथं म्हणतायत, भगवंत सांगतायत. पंचमहाभूत, मिथ्य अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले आहे. म्हणजे जे 24 तत्व आहेत, 24 तत्व म्हणजे कुठली, तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आकाश, वायू आहेत की नाही ते म्हणजे पंचमहाभूत. त्याच्यानंतर आपली 10 आपले इंद्रिये म्हणजे झाले 15. त्याच्यानंतर आपला अहंकार, बुद्धी, त्याच्यानंतर आहे अव्यक्त म्हणजे हे झालं. अव्यक्त म्हणजे काय, तर ही जी प्रकृती आहे ती, हे किती झाले 18. त्याच्यानंतर आपलं मन हे झालं 19 आणि 5 इंद्रियांचे विषय. तर 5 इंद्रियांचे विषय कुठले आहेत, तर आपलं रस, गंध, शब्द, वाणी म्हणजे वाचा, हे जे आहेत हे आपले 5 इंद्रियांचे विषय. आपली जे स्पर्श, त्वचा म्हणजे काय, स्पर्श, त्याचा आपल्याला त्वचा म्हणजे आपण कशाला आपण स्पर्श करतो की नाही, म्हणजे म्हणजे हे जे 5 विषय म्हणजे असे 24 तत्व. त्याच्यानंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, हे जे 7 विकार आहेत, ह्या विकारांनी विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे आपले शरीर हे काय आहे, म्हणजे आपलं जे क्षेत्र जे आहे ते कशापासून बनलेलं आहे, 24 तत्व आणि 7 विकार यांपासून जे बनते त्याला क्षेत्र म्हणतो. त्याला क्षेत्र असे म्हटले जाते, त्याला शरीर असे म्हटले जाते. जो आपला देह आहे, जे आपलं शरीर आहे ते म्हणजे क्षेत्र. आणि जो हे जाणतो की जो त्याचा आणि त्याच्यामध्ये स्थित आहे की त्याचा निरीक्षक आहे, तर ते हे कोण जाणतं की तो ज्ञानी आत्मा म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे. आणि त्याच्यासोबत त्याच्या स्थित असलेला परमात्मा तर सगळं माहिती आहे, म्हणजे परमात्मा आणि आत्मा हे त्याचा क्षेत्रज्ञ. ठीक आहे, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याची ज्याला जाण आहे की याचं हे ज्याला समजत आहे तो म्हणजे ज्ञानी. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता इथे भगवंत सांगत आहेत की अज्ञान काय आहे, याच्या म्हणजे काय नाही, काय ज्ञान आहे आणि काय अज्ञान आहे. ठीक आहे, आता नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्य अहंकारारहित, त्याच्यानंतर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याच्या तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते म्हणजे सारे अज्ञान. मग आता ज्ञान काय, ज्ञानाची व्याख्या इथे भगवंतांनी केलेली आहे. इथे ज्ञान म्हणजे काय की ज्ञानी कोणाला म्हणावं हे भगवंतांनी डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या पॅरामीटर्स मध्ये जो बसतो तो ज्ञानी, आणि ह्या पॅरामीटर्स मध्ये जो बसत नाही तो अज्ञानी. म्हणजे ते अज्ञान आहे. हे जे सगळे पॅरामीटर्स आहेत म्हणजे हे सगळे चेक पॉइंट्स आहेत ते म्हणजे ज्ञान, आणि हे ज्याला जे जाणतो तो ज्ञानी. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या पॅरामीटर्स किंवा ह्या चेक पॉइंट्सच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते अज्ञान, आणि जो हे जाणत नाही तो अज्ञानी. तर आता हे चेक पॉइंट्स काय आहेत, हे ज्ञान काय आहे, हे पॅरामीटर्स काय आहे, आपण 1 बाय 1 बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता नम्रता म्हणजे काय, तर सन्मान मिळाल्याचं समाधान मिळावे म्हणून चिंताग्रस्त होऊ नये.
नम्रता म्हणजे काय, माणसाने नम्र असावं, की सन्मान मिळाला नाही मिळाला तरी त्याची चिंता वाटू नये. अभिमान, आपण शरीर नाही हे समजून घेणे आणि म्हणून सन्मान आणि अनादर म्हणजे जो आपला मान अपमान जो आहे तो समान आहे असं समजणे. कारण की आपण शरीर नाही आहोत की नाही. त्यामुळे आपला जो अहंकार आहे, अहंकार ही सुद्धा काय आहे, ही प्रकृती आहे, बरोबर. अहंकार, बुद्धी, प्रकृती हे तत्व आहेत. ही मायाजालाची मायेची तत्व आहेत. ठीक आहे. जी 24 तत्व जी आहेत ती त्याच्यापासून जे आपलं शरीर बनलं आहे, बरोबर. म्हणजे ते जे आहे ते शरीराशी निगडित आहे, आत्म्याशी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अहिंसा, म्हणजे जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही तोपर्यंत हिंसाचार करत असतो. म्हणजे आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये जो उन्नत करत नाही. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय, साधारण आपल्यात्मा परमात्मा जाणणं, त्याची जाणीव होणं, आपलं शरीर, आत्मा आणि परमात्मा त्याची जाणीव होणं, आणि आपल्याबरोबर समोरचं जे जीव आहे किंवा जो सजीव आहे किंवा जो माणूस आहे किंवा जो प्राणी आहे, पक्षी आहे, झाड आहे, जे कोणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे हे जाणणं. जोवर आपण ते जाणत नाही तोवर आपण समोरच्याला मारत राहणार. पण जेव्हा त्या क्षणाला आपण जाणू, तेव्हा आपण मग मच्छर मारायला सुद्धा आपण हे करू, की म्हणजे आपण त्याला उडवून लावू, त्याला मारणार नाही. आपल्या हाताला जर डास चावत असेल, मच्छर चावत असेल तर आपण त्याला उडवून लावू. आपण काय करू, की जिथं डास बसलाय तिथे आपण फटका नाही लावणार, आपण त्याच्या मागे लावू, म्हणजे जेणेकरून त्या आवाजाने किंवा त्या ह्याच्याने तो मच्छर उडून जाईल. कारण काय, की त्या मच्छरमध्ये, त्या डासमध्ये सुद्धा भगवंताचं हे आहे. आणि नाहीतर म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जो हे जाणतो तो जो आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही तोपर्यंत तो हिंसाचार करत राहणार. त्याच्यानंतर सहिष्णुता, म्हणजे अपमान सहन करण्याचा सराव. म्हणजे मुळात जो मान आणि अपमान जो शरीराचा आहे, जो आत्म्याचा नाही, ठीक आहे, जो परमात्म्याचा नाही, तर मग हे जाणलं तर तो आपोआप, म्हणजे समोरचा काय बोलतो आहे, निंदा करतो आहे का आपल्याबद्दल, काही गॉसिप करतोय, बॅकबाइटिंग करतोय, काय करतोय आपल्याला त्याच्याबद्दल, किंवा तो आपल्याला काहीतरी वाईट वगैरे बोलतो आहे, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्याचा सराव करणं. साधेपणा, म्हणजे इतकं सरळ की तुम्ही शत्रूलाही सत्य उघड करू शकता. म्हणजे माणसाने इतकं साधं सरळ असावं, म्हणजे इतकं काय म्हणतात, स्वच्छ नितळ पाण्यासारखं असं, की त्या शत्रूलाही आपण सत्य उघड करू शकतो. आध्यात्मिक गुरु स्वीकारणे हे महत्वाचं आहे, हे आवश्यक आहे. याचं कारण मी सांगते. म्हणजे गुरु म्हणजे काय, की टीचर म्हणा, प्राध्यापक म्हणा, प्रोफेसर म्हणा, काही म्हणा. फॉर एक्झाम्पल आता मी आपल्या शाळेचंच, म्हणजे आपल्याशी रिलेटेड तेच आहे. कारण की आपण जे भौतिक जगात आपलं शिक्षण म्हणजे काय, तर आपण लहान असतो त्या गार्डन मध्ये जातो, म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजी, त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, त्याच्यानंतर कॉलेज, आणि मग त्याच्यानंतर मग काय तुम्हाला काय मास्टर्स करायचं आहे, पीएचडी करायची, हा नंतरचा भाग झाला. पण या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक टीचर असतो. किंडर गार्डन मध्ये सुद्धा तुम्हाला टीचर असते, ती तुम्हाला एबीसीडी शिकवते, कलर्स शिकवते, वेगवेगळ्या ड्रॉइंग करा, छोट्या छोट्या गोष्टी शिकवते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट सेकंड स्टँडर्ड मध्ये जातात तेव्हा त्या टीचर काय शिकवतात, वर्ड फॉर्मेशन, म्हणजे जी एबीसीडी शिकवलेली असते त्याचं वर्ड मध्ये कसं फॉर्म करायचं, त्या वर्डचं सेंटेन्स मध्ये कसं फॉर्मेशन करायचं, त्या सेंटेन्स मधनं मग आपल्याला आपण एसे कसा लिहायचा, किंवा म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि मग असं असं आपण हळूहळू पुढे शिकत जातो. तसं जसं आपण मग मला सांगा, की आता आपण मार्केटमध्ये गेलो, आपण एका स्टेशनरीच्या दुकानात गेलो, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत का? एबीसीडीचं बुक अवेलेबल आहे, वर्ड फॉर्मेशनचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, एसेचं बुक आहे, हे ते. मग तुम्ही शाळेत का जातात? शाळेत जायची गरज काय आहे? गरज नाही ना. तुम्ही असंच घरी अभ्यास करून तुम्हाला तुमचे आई-बाबा शिकवून, आजकाल तर केवढं महागडं फी वगैरे झालेलं आहे. पण आपण का शाळेत मुलांना घालवतो? त्याचं कारण काय, की टीचर त्यांना बरोबर पद्धतीने, की ए कसा लिहायचा, स्ट्रेट लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे ह्या गोष्टींपासून त्यांना ती बरोबर शिकवते आणि मुलं ते बरोबर आत्मसात करतात. म्हणजे हेच हळू कारण असतं. मग जसं आपण मोठं होत जातो, कॉलेजमध्ये का जातो आपण? आपण घरी पण आपल्याला माहिती आहे, की कुठले ऑथर्स फेमस असतात, त्याचं बुक्स घ्यायचं आणि आपण अभ्यास करून युनिव्हर्सिटीत आपण एक्झाम देऊ शकतो. पण आपण कॉलेज का अटेंड करतो? आपण पीएचडीला, म्हणजे आपण मास्टर्स करतो, पीएचडी करतो. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी आपण ऍडमिशन का घेतो? फुल टाइम का जातो आपण? त्याच्या मागचं ते कारण काय असतं,
की आपल्याला जे नॉलेज आहे ते आपल्याला समजावं, त्याच्यासाठी आपण जातो की नाही, त्याच्यासाठी आपण टीचर्स म्हणा, प्रोफेसर्स म्हणा किंवा आपण कोचिंग क्लास लावतो त्याच्यासाठीच लावतो की नाही. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा आता हे जवळ हे सगळ्यांना माहिती असतं की म्हणजे भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे, पण ती आपण कधी वाचत नाही किंवा शरीर, आत्मा वगैरे ह्या गोष्टी ओझरते आपल्याला सगळ्यांना, त्याचा एक आयडिया असते, पण आपण त्याच्या कधी खोलात शिरत नाही किंवा आपल्याला जरी आपण वाचायचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते अवघड वाटतं किंवा समजत नाही. पण मग तेच तुम्ही एखादा गुरु केला किंवा तुम्ही एखादा, तर ते काय होतं की ते तुम्हाला त्याचं ज्ञान देतात, ते काय आहे आणि त्याच्यातनं नुसतं ते काय आहे त्याचं ज्ञान देत नाही, तर त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा उपासना करायला जाता, जेव्हा तुम्ही नामजप करायला जातात, जेव्हा तुम्ही ध्यानाच्या एक स्टेज ज्या आहेत, हे तुम्हाला उलगडण्याचं काम हे तुम्हाला गुरु करतात, आध्यात्मिक गुरु असतात ते करतात. पण फक्त एवढंच आहे की जसं आपण शिकलो तसा तो गुरु जो आपण करू तो तपासून बघणं, कारण की हल्ली हे आपण कलियुगात आहोत. आपण सत्ययुगात, द्वापरयुगात, त्रेतायुगात नाही आहोत, आपण कलियुगात आहोत. कलियुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की आपल्याला फसव्या गोष्टी सुद्धा खूप असतात. म्हणून ज्या परंपरेतून आलेले गुरु आहेत किंवा म्हणजे गुरुचं एक तपासून बघणं आणि मग त्यांना गुरु करणं, असं हे एक महत्वाचं. त्याच्यानंतर स्वच्छता. मग स्वच्छता म्हणजे काय की स्नान म्हणजे बाह्यांगाची आपण स्वच्छता करतो आणि मग बाह्यांगाची स्वच्छता करतो, चांगले चांगले कपडे घालतो, अंघोळ करतो रोज उठल्यावर वगैरे सगळं हे करतो. पण मग अंतरंगाची स्वच्छता कोण करणार किंवा आपल्या मनाची, आपल्या आत्म्याची स्वच्छता कोण करणार किंवा आपल्या मनामध्ये जे विकार जडलेले आहेत, जसे 24 तत्व आहेत तसेच 7 विकार सुद्धा आहेत की नाही आपल्या ज्या देहाला जडलेले आहेत, ते 7 विकारांची स्वच्छता कोण करणार, तर त्याला कोण आपल्याला हेल्प करतं, तर नामजप करतं. म्हणून आपण नामजप करावा. त्याच्यानंतर स्थिरता, स्थैर्य म्हणजे काय, आपली आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा निर्धार. त्याच्यानंतर आत्मनियंत्रण म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल असेल ते नाकारा किंवा इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. म्हणजे आत्मनियंत्रण म्हणजे काय, किंवा जेव्हा आपण एक निश्चय करतो किंवा निर्धार करतो की मला हे करायचंय किंवा माझा एक गोल मी सेट करते, तर तो गोल सेट करण्यासाठी आपल्याला जे जे प्रतिकूल आहे तर ते आपल्याला बाजूला सारायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं आहे. इंद्रिय वस्तूंचा त्याग, इंद्रिय विषयांचा त्याग म्हणजे काय, अनावश्यक मागण्या पूर्ण न करणे, फक्त भक्ती सेवेसाठी शरीर तंदुरुस्त ठेवण्याची इच्छा. म्हणजे आता इथं एक छोटं उदाहरण म्हणजे आपण जे जेवतो, जे खातो, त्याला आपण म्हणतो आपण वदनी कवळ घेता, आपल्याला सगळ्यांना तो श्लोक माहिती आहे. लहानपणी तर शाळेमध्ये तो आपल्या टीचरने आपल्याकडनं रट्टवूनच घेतलेला आहे. तर त्याच्यात काय आहे, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. उदरभरण नोहे म्हणजे माझं, आपण जे जेवतो, आपण जे अन्न खातो, अन्न ग्रहण करतो, जो आपला अन्नकोश आहे, तो कशासाठी, ते काय खायचं किंवा आपण सात्विक भोजन का करायचं किंवा हे कारण काय, ते आपलं यज्ञ कर्म आहे. कारण आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे, ना की मला कुठल्याही काय म्हणतात स्नॅक्स, जंक फूड किंवा अजून वेगळं वेगळं काही की ज्याच्याने मला माझ्या जिभेची तृप्ती करायची आहे किंवा मला माझ्या इंद्रियांची तृप्ती करायची आहे. मला जेवायचं किंवा मला खायचं कशासाठी आहे, कारण मला माझं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म म्हणजे काय, की तो तुमचा कर्म, तुमचं जे विहित कर्म आहे त्याचा एक भाग झाला की तुम्ही अन्न ग्रहण करणे. जे आपल्या अन्नकोश जे आहे, अन्नकोशाची जी गरज आहे की जेणेकरून आपले ते त्यातून निघणाऱ्या ज्या रसग्रंथी आहेत, त्यातून निघणाऱ्या ज्या काय म्हणतात आपण, जे सेल्स आहेत, ते आपल्या बुद्धीपर्यंत, आपले जे चक्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्यातनं त्या सगळे रस आपल्या पूर्ण शरीरापर्यंत पोहोचणं, ते जे काम आहे, ते जे यज्ञ कर्म आहे, त्याच्यासाठी आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण दिलं, अनावश्यक मागण्या पूर्ण न करणे आणि फक्त भक्ती सेवा, त्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवण्याची इच्छा. त्याच्यानंतर खोट्या अहंकाराची उपस्थिती. मी हे शरीर किंवा मन आहे, नाकारून मी कृष्ण सेवक आहे हे मान्य करणे. म्हणजे खोटा, आपण कसं, मी कोण आहे म्हणजे माझं हे नाव आहे, मी माझ्याकडे ही डिग्री आहे,
मी प्रोफेशनली हे म्हणजे आपलं एक 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 गोष्टी, मग माझं घर आहे, माझा बंगला आहे, गाडी आहे, म्हणजे अशा मी आणि माझं म्हणजे आणि मग त्याच्या निगडीत जे काही सगळ्या गोष्टी असतात आणि मग त्याच्यानुसार आपला एक अभिमान, अहंकार जो कळत न कळत आपल्या डेव्हलप होत जातो. तर हे सगळं आहे, ठीक आहे. पण ते कसं आहे, त्याच्यातली जर आपण आसक्ती काढून घेतली, तर मग मी कोण आहे? मी एक आत्मा आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. मी एक कृष्णाचा सेवक आहे. मी एक कृष्णाचा भक्त आहे. ही जर आपली ओळख तयार झाली किंवा ही जर आपली ओळख असेल, तर नक्कीच आपल्याला काय म्हणतात, प्रत्येक ठिकाणी इथं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये किंवा की तुम्ही आसक्ती काढून टाका, आसक्ती काढून टाका. तर आपल्याला आसक्ती काढायला मदत होते. त्याच्यानंतर वाईटाची धारणा म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोन अनुदरच. म्हणजे याविषयी योग्य प्रामाणिक परंपरेतील आध्यात्मिक गुरूंकडून नियमितपणे ऐका, की भौतिक जीवनाचा आणि तिरस्कार करा. म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 आपण म्हणतो ना, की आपल्या जीवनाचे प्रॉब्लेम्स काय आहेत, की म्हणजे आपले काय मेन प्रॉब्लेम्स आहेत. तर आपल्याला जे काही दिसतात ते भौतिकच प्रॉब्लेम्स दिसतात. म्हणजे माझ्याकडे पैसा आहे किंवा नाही आहे, शिक्षण आहे किंवा माझ्याकडे डिग्री आहे, पण ती मी फक्त ग्रॅज्युएटच आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन नाही झालंय, म्हणजे हे किंवा माझ्याकडे नोकरी नाही आहे, राहायला घर नाही आहे, 2 वेळचं खायला नाही, म्हणजे हे जे आपल्याला दिसतात हे सगळे ह्या ज्या नीड्स किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे भौतिक प्रॉब्लेम्स आहेत. पण खरे प्रॉब्लेम काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. म्हणजे जे आपल्या नियंत्रणात नाही आहेत. असं होतं का, की म्हणजे एखादी व्यक्ती आहे जिच्याकडे सगळं आहे. सगळं आहे तिच्याकडे. म्हणजे आपण जे आता कारण आपण ह्या भौतिक सृष्टीमध्ये राहतो आणि आपल्यासाठी हेच खरं आहे. कारण आपल्याला हे दिसतं आहे. जे जे व्यक्त आहे. जे अव्यक्त नाहीये, आपल्या ज्याच्या पलीकडे आहे, तर आपला त्याच्यावर विश्वास का बसेल? का मी विश्वास ठेवायचा? असा आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो. मग त्याचं उत्तर हे आहे, की ज्याच्याकडे पैसा आहे, आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. मला सांगा, त्याच्या हातात जन्म आहे का? तो पैशाने विकत घेऊ शकतो का? की त्याच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे? मृत्यू त्याच्या हातात आहे का? किंवा तो फक्त कायम तरुणच राहणार आहे का? तो कधी वृद्ध होणारच नाही आहे का? किंवा म्हणजे त्याला शरीराला कुठल्याही व्याधी लागणार नाही आहेत का? म्हणजे हे छोटे-छोटे हे जे 4 प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आपला जन्म हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. जन्म, मृत्यू हे एक चक्रच एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर जरा म्हणजे वार्धक्य आणि व्याधी. व्याधी म्हणजे जेव्हा आपण म्हातारे होतो किंवा आपलं शरीर वृद्ध होतं, तेव्हा ज्या व्याधी जडतात किंवा त्याच्या ज्या शारीरिक ज्या वेदना असतात, तो एक प्रॉब्लेम आहे. तो असा कितीही मोठा श्रीमंत माणूस असला, कितीही असला, तरी सुद्धा तो हे टाळू शकतो का? जर टाळू शकत असेल, तर नक्की आपण त्याचा ध्यास घ्यावा. पण नसेल टाळू शकत, याचा अर्थ ते सगळं खोटं आहे. ते आपल्याला भुलवतं आहे. हो की नाही? आता एक रिसेंट मी उदाहरण देऊ शकते. अं, तुम्ही आता ते मागच्या आठवड्यामध्ये अं, अशा काही म्हणजे आपण जे पेपर जर वाचत असू किंवा हे वाचत असू, बरोबर? तर एक रिसेंट उदाहरण काय होतं, की अं, हरे कृष्ण माताजी, आवाज नाही येत आहे. अच्छा. जरा व्याधी ते कंप्लीट केलं. ते तर पूर्ण आवाज आला ना त्याचा? यस माताजी. ओके. मग मी अलिप्ततापासून स्टार्ट करते. ठीक आहे. अलिप्तता म्हणजे आसक्ती. कृष्णासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार राहा.
म्हणजे आपल्या जे आपण आतापर्यंत म्हणजे आपल्याला सांगता आहे की आपलं जे काही आहे जे भौतिक याच्यामध्ये जे काय आहे ते आसक्तीपासून आपण त्याग करायचा. त्याच्यानंतर पत्नी, मुले, कुटुंब इत्यादींशी कोणतेही बंधन नाही. म्हणजे पुत्र, दरा, गदहिनू म्हणजे काय कृष्णा भावना भक्ती जीवन जगता येत असल्यास चालेल किंवा ज्या गोष्टींची प्रतिकूलता जाणवते त्या गोष्टींचा त्याग करणे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बंधनात अडकता आहेत त्या गोष्टींचा त्याग करणे. त्याच्यानंतर अगदी चित्तवृत्ती म्हणजे भौतिक नफा किंवा तोटा पाहून आनंद किंवा दुःखी न होणे, अखंड भक्ती सेवा चालू ठेवणे. म्हणजे जो आपला जसं आपण सांगितलं की ही आपली भौतिक प्रकृती आहे, हा भौतिक प्रपंच आहे. तर त्याच्यापासून जे काही फायदे तोटे आहेत, जे काही बेनिफिट्स आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा हुरळूनही जाऊ नका किंवा दुःखही करत बसू नका. तुमची जी काही भक्ती सेवा तुम्ही चालू ठेवा, कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात म्हणजे जो काही आहे, तो तुमचा नित्यक्रम तुम्ही अखंड चालू ठेवा. आता अखंड भक्ती सेवा म्हणजे अनन्य भक्ती. म्हणजे भक्तीच्या ज्या 9 प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत, की जरुरी नाही की 24 तास आपल्याला देवाचं नाव किंवा जपमाळा घेऊन बसायची आहे. तुम्हाला दिवसातनं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी जसं मी तुम्हाला काल का परवा सांगितलं होतं, की सकाळी आपण उठलो, की आपण जसं इथे वर सांगितलेलं आहे, की स्वच्छता म्हणजे जेव्हा बाह्य स्नान करतो, म्हणजे आपण जेव्हा अंघोळ करतो किंवा सगळं छान तयार होतो, मस्त मेकअप करतो. त्याच्यानंतर आपण शरीराला सुद्धा मेकअप करायचा, शरीराला सुद्धा स्वच्छ करायचं. मग ते कसं करायचं? मग कंपल्सरी आपली रोज सकाळी 1 माळ जप झालीच पाहिजे. आणि फक्त 5 मिनिटं लागतात. म्हणजे दिवसभरात 24 तासामध्ये 24 तासातले 5 मिनिटं तर आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याला देऊ शकतो की नाही? त्याच्या स्वच्छतेसाठी देऊ शकतो की नाही? दिवसभर आपण बाकी सगळ्या गोष्टी तर करत राहतो. त्यामुळे आणि मग ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात की भगवंतासाठी म्हणजे आपण जे काही खातो आहे ते त्याला स्मरण करणं वगैरे त्याच्यानंतर त्याची पूजा अर्चा वगैरे हे जे नवविध भक्ती आहे, 9 भक्तीचे प्रकार आहेत. त्यातनं हळू आपल्याला जे जमेल ते करावं. पण रोज सकाळी कंपल्सरी आपण 1 माळ जप तर करू शकतो आणि त्याला 5च मिनिटं लागतात. जास्तही वेळ लागत नाही. म्हणजे 24 तासात 5 मिनिटं तर आपण सहज कसंही काढू शकतो. त्याच्यानंतर काय तर निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा. त्याच्यामध्ये काय भौतिकवादी लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा नाही किंवा भक्तांच्या सहवासात राहणे. म्हणजे जे अज्ञानी आहेत, जे मूढ आहेत. जसं आपण 7व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं, की म्हणजे आपण बघितलं होतं भगवंतांनी सांगितलं, की मूढ कोण आहे? की त्यांचा भगवंतावर विश्वास नाही, की ज्यांच्यासाठी ही भौतिक सृष्टी किंवा हे भौतिक प्रपंच हेच सत्य आहे, हेच खरं आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही किंवा विश्वास नाही. अशा लोकांच्या पासून थोडं लांबच राहायचं. म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढं त्यांच्यात जास्त नाही मिसळायचं. पण कारण आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जे याच्यावर विश्वास आहे, जे भक्त आहेत, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्या सहवासात त्यांच्याबद्दल भक्त म्हणजे तू काय करतेस? मी काय करतो? तू हे वाचलं का? तू हे गीतेचा अध्याय वाचला का? तू नामजप केला का? तू आज किती नामजप केला? मी किती केलं? म्हणजे ह्या ज्या चर्चा होतात किंवा ह्या की त्याच्यातनं आपल्याला ज्ञानही मिळतंय आणि कुठेतरी आपली हळू प्रगती होते, जी आपल्याला कळत-नकळत होते. कारण की आपण म्हणतो की नाही सोबत गुण का संगत गुण. मग आपण जर संगत गुण म्हणजे जर चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलो तर नक्कीच आपल्यामध्ये अ, आपल्या आपल्या कळत-नकळत आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होत राहतील की नाही. त्याच्यानंतर सामान्य लोकांपासून अलिप्तता. जसं म्हणजे वरील प्रमाणे जे मी आता सांगितलं तेच. आणि हे मग त्याची थोडी स्क्रीन वर करता का? मला हे दिसत नाहीये खालचं. 1 मिनिट हां. मला जी पीपीटी आहे ना, सो मी वाचू का ते? हरे कृष्णा माताजी, मी वाचू का ते? हरे कृष्णा. आवाज येतोय? हं. हां.
हो माताजी, आता स्क्रीन दिसतेय, सगळ्यांना दिसतेय ना आता? हो. तर जे आपण अनावश्यक जे आहे की आपण जो वेळ वाया घालवतो आहे, तो वाया न घालवता तो सत्कारणी कसा लागला पाहिजे. एखादा सिनेमा आपण अनेक वेळा बघत राहतो, त्याची काही गरज नसते. एकदा बघितला आपण एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे, पण तो वारंवार किंवा आपण म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. त्याच्याने आपला वेळ वाचेल आणि मग नक्कीच आपण भक्ती मार्गाला लागू शकतो किंवा आपण त्याच्याबद्दल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू शकतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास नामजप करा. पण तुम्ही गीता वाचा, भगवद्गीता वाचा, त्याचे श्लोक वाचा, त्याचे अर्थ वाचा. म्हणजे हा श्लोक कधी-कधी 9व्या अध्याय वाचताना तो 9व्या अध्यायामध्ये किंवा 10व्या अध्यायामध्ये आपल्याला कळतं की भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये हे का म्हटलं होतं. अच्छा हे असं आहे म्हणून हे असं म्हटलं होतं. म्हणजे आपलंच वाचताना आपल्याला आपले अर्थ उलगडत जातात. म्हणून हा वेळ आपण त्याच्यासाठी सत्कारणी लावायचा. इतकंच. माताजी नेक्स्ट स्लाइड. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगितले. म्हणजे जे ज्ञेय आहे, जे ज्ञान आहे, आता भगवंतांनी सांगितलं. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे भगवान आपण नेहमी म्हणतो की ना अनादी अनंत आहे भगवंत आणि हे सगळं हे जी सृष्टी आहे ही भगवंताच्या नियंत्रणाकडे म्हणजे नियंत्रणात आहे आणि भगवंत ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे किंवा ह्या जगात आहे पण किंवा तो ह्या जगात नाही पण म्हणजे असं आपण म्हणतो की नाही. तर इथे तेच म्हणत आहेत की इथे त्यांनी वर्ण आता ज्ञेय म्हणजे ज्ञानी जो आहे जे ज्ञान काय आहे आणि जे हे जाणणारा जो ज्ञानी ते म्हणजे काय की त्याचं हे आता भगवंतांनी आपल्याला सांगितलं. आता पुढे काय तर याच्या अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे भगवंत ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणजे हे जे मटेरियल लाईफ आहे याच्या पण पलीकडे आहे. ठीक आहे माताजी नेक्स्ट स्लाइड. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृचैव निर्गुणम गुणभोक्तृच. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. म्हणजे परमात्मा ह्या सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता आहे, तरी तो अनासक्तच आहे. म्हणजे ही जी सृष्टी आहे, ही जी भौतिक सृष्टी आहे, ह्या सृष्टीमध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव, सजीव, निर्जीव हे जे सगळं आहे, हे सगळं काय म्हणजे अगदी अणु रेणू जे काही आहेत की नाही, हे सगळे हे सुद्धा भगवंताचं मूळ उगमस्थान आहे. पण तरी भगवंत त्याच्यात कुठेही नाही आहे की भगवंताला कुठलीही आसक्ती नाही आहे. तो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो पालन करतो, पण ह्या सगळ्यांचं तो पालन करता आहे. म्हणजे तो एका पालकाचं काम करतो की म्हणजे कारण तो आपला त्या कोण आहेत परमपिता आहेत. म्हणून ते काय आहेत की ते आपलं पालन करता आहेत, पण तरीही ते आपल्यामध्ये गुंतून नाही आहेत. ठीक आहे. ते ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. जे प्रकृतीचे गुण आहेत त्याच्या पलीकडे ते आहेत आणि त्याचबरोबर ह्या गुणांचं म्हणजे जे त्रिगुण आहेत ते त्रिगुण झाले, जे 7 विकार झाले, हे सगळ्यांचा स्वामी कोण आहे ते याची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे ती भगवंतापासून झालेली आहे. म्हणजे ते भगवंत त्याच्या पलीकडे आहेत. माया आपण जी मायादेवी म्हणतो किंवा जे मायाजाल आहे हे याची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे? ही भगवंतापासून झालेली आहे. पण भगवंत त्याच्या मायेचा विळखा भगवंतावर आहे का? नाही. त्रिगुणांचं किंवा 7 विकारांचा विळखा भगवंतावर आहे का? तर नाही. भगवंत त्याच्या पलीकडे आहे. त्या गुणांच्या, त्या मायेच्या विळख्याच्या पलीकडे आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. बहिरंतश्च भूतानाम चरम चरमेव च सूक्ष्मत्वात्व विज्ञेयम दूरस्थम चांतिकेत तत्. माताजी क्लिक करा ना.
हा त्याचाच पुढे आहे, त्याचाच अर्थ आहे, मिनिंग पुढे आहे. म्हणजे परमसत्य हे सर्व चराचर आणि प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. म्हणजे ही जी चराचर सृष्टी जी आहे किंवा हे जे प्रत्येक प्राणी, ह्या सृष्टीमधल्या प्रत्येक, म्हणजे अगदी त्या गर्भामध्ये सुद्धा कोण आहे तर भगवंत आहे. म्हणजे ते अति जी सूक्ष्म जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. आपल्या भौतिक इंद्रियांच्या ज्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या पलीकडे जी ग्रहण शक्ती आहे तिथे सुद्धा भगवंत आहे. म्हणजे ते सगळ्यांपेक्षा दूर आहे. आपल्याला असं वाटतं, आपल्याला दिसतात का भगवंत? नाही दिसत. किंवा आपण म्हटलं की मला भगवंताजवळ जायचं तर आपण जाऊ शकतो का? नाही. ते सगळ्यांपेक्षा दूर आहेत. म्हणजे आपण ते पोचणं, बापरे केवढा मोठा पल्ला आहे, कुठे जायचं वैकुंठ धामात, कुठे जायचं गोलोकात वगैरे, असं आपण वाटतो, असं आपण विचार करतो. पण जर आपण हे जाणतो का की ते आपल्याच हृदयात आहेत, आपल्या जवळ आहेत, तर हे ज्याची जाणीव होते, म्हणजे भगवंत काय म्हणतात, मी तुमच्यापेक्षा दूरही आहे, मी अत्यंत दूर आहे. म्हणजे माझा गोलोक, माझं वैकुंठ लोक हे दूर आहे, माझं काय म्हणतात ते, माझं निवासस्थान दूर आहे, पण तरी मी तुमच्यामध्ये आहे, मी तुमच्या जवळ आहे. का? कारण मी तुमच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे परमसत्य हे सर्व चराचरात आहे. म्हणजे भगवंत सगळ्यांमध्ये स्थित आहे, तो त्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे किंवा ते आपल्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे तो दूरही आहे आणि तो जवळही आहे. म्हणजे त्याचं निवासस्थान दूर आहे, पण तो राहतो आपल्या हृदयामध्ये. फक्त याची आपल्याला जाणीव नाही आहे. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. आता इथे भगवंत म्हणजे सांगता आहेत की म्हणजे परम तत्वाबद्दल सांगता आहेत की जो काही प्रकाश आहे, जो काही तेज आहे, सगळ्यांचा जो प्रकाशाचा जो उगम आहे, ते म्हणजे भगवंत. आणि म्हणजे भौतिक सृष्टीमधला जो अंधकार आहे किंवा ह्या विश्वातला जो अंधकार आहे त्याच्या पलीकडे तो आहे, ते आहेत. त्या जे अव्यक्ताच्या पलीकडे ते आहेत. पण हेच ज्ञान आहे आणि हे जे जाणतो तो ज्ञेय. आणि हे ज्ञान आपल्याला जाणून घेणं किंवा हे आपल्या ज्ञानाचं आणि त्याला जाणून घेणं की म्हणजे हा कोण परमेश्वर आहे किंवा त्याचं काय स्वरूप आहे, जो माझ्या हृदयात स्थित आहे पण मला का माहित नाही किंवा मला का त्याची जाणीव नाही आहे, हे जे जाणून घेण्याचं ही जी काय म्हणता उत्कंठा आहे, ते म्हणजे ज्ञानी लोकांचे ज्ञेयाचे ध्येय. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे किंवा आपण ज्ञानी आहोत, आपलं ध्येय काय असलं म्हणजे भगवंताला जाणून घेणे, त्याच्या रूपाला जाणून घेणे. ठीक आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड. अशा प्रकारे नाही माताजी, हे झालं ना? हा आता भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण, त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. म्हणजे ही जी भौतिक सृष्टी आहे किंवा ही जी भौतिक प्रकृती आहे, हे प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्या आहेत हे तू लक्षात ठेव. आणि त्याचे जे विकार आहेत किंवा हे जे त्रिगुण आहेत, हे या भौतिक प्रकृती, म्हणजे जेव्हा ही भौतिक प्रकृती निर्माण केली त्याच्यामध्ये भगवंताने ती आपले जे 7 विकार आहेत आणि जे त्रिगुण आहेत हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही, आणि तेव्हा तुम्ही ह्या विळखा देतात त्याच्यामध्ये, तेव्हाच ते उत्पन्न होतात. म्हणजे तुम्ही जर या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे गेलात तर तुम्ही ह्या विकारांच्या, ह्या ह्या त्रिगुणांच्या विरहित असतात. पण जेव्हा तुम्ही ह्या भौतिक प्रकृतीमध्ये एंट्री करतात किंवा जेव्हा तुम्ही येतात, तुमचा आत्मा जेव्हा इथे येतो तेव्हा तुम्हाला हे विकार जडतात, तुम्हाला हे त्रिगुण जडतात आणि मग त्यामुळे तुमचं जे आपलं जे कर्म आहे ते तसं तसं घडत जातं. माताजी नेक्स्ट स्लाइड. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतु रुच्यते.
प्रकृती हे सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. म्हणजे आपली जी प्रकृती जी आहे, जे आपण जे भौतिक कार्य जे करतो, तर त्याचं कारणीभूत म्हणजे कोण आहे, तर ही प्रकृती आहे. आणि आपल्या संसाराला म्हणजे आपला जो जीव आहे, याच्या संसाराच्या ज्या आपण जो उपभोग घेतो, हो की नाही? मग ते जे काही सुख, दुःख हे जे काही कारणीभूत आहे ते ह्या जीवाशी निगडीत आहे. ठीक आहे? असं इथे भगवंत सांगत आहेत, की प्रकृती ही भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आणि ह्या संसारातील सुख-दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचंही म्हटलं जातं, की हे सगळं या प्रकृतीमध्ये आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. पुरुष प्रकृतीस्थो हे भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणम गुणसंगस्य सत्सदयो निर्जनन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. त्यामुळे त्याला विविध योनींद्वारे मध्ये बरे वाईट प्राप्त होतात. म्हणजे असं मगाशी याच्यात सांगितलं की काय, तर आपलं भौतिक प्रकृती हे सगळं आपले जे कारण आहेत, म्हणजे आपल्या आनंदाचं दुःखाचं हे कारण आहे. म्हणजे प्रकृतीमध्येच होतं हे. तर हे कसं, की आपण जेव्हा ह्या प्रकृतीत येतो, जेव्हा आपण जन्म घेतो, तेव्हा आपण ह्या त्रिगुणांचा भोग करतो. म्हणजे ह्या त्रिगुणांसहित आपला वावर असतो किंवा आपली वागणूक असते किंवा आपलं, आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपलं हे जे जीवन आहे, आपलं हे जे लाईफ आहे बिटवीन बर्थ अँड डेथ, आपलं हे जे लाईफ आहे, हे आपण म्हणजे आपलं हे जे जीवन आपण कसं व्यतीत करतो, की त्याच्यामध्ये हे त्रिगुण आहेत, हे विकार आहेत, सगळं आहे. आणि त्याला धरून, त्याला अनुसरूनच आपलं रोजचे जे काही कर्म आहेत त्यानुसारच असतात की नाही. आणि मग असा भौतिक प्रकृतीशी आपल्या संग झाल्यामुळे, आपल्या कर्मांचा संग झाल्यामुळे काय होतं, की आपले हे जे पाप पुण्य जे आहेत त्याचे आपण, मी म्हटलं की नाही, आपण ओपनिंग बॅलन्स घेऊन आलोय, आपण हे केलं म्हणजे पाप, हे केलं म्हणजे पुण्य, चांगलं वागलं म्हणजे, तर म्हणजे काय, तर त्याचं जे काय आहे, की त्याचा जो काही बॅलन्स आहे किंवा काय, त्याच्यानुसार तुम्हाला नेक्स्ट जन्म कसला असेल, किंवा तुम्हाला ह्या ज्या शेजारच्या चित्रात ह्या ज्या 84 लक्ष योनी म्हणतो की नाही आपण, म्हणजे तुम्हाला कुठल्या योनीमध्ये तुम्हाला जन्म मिळेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गुणांचा विळखा जास्त होता किंवा विकार किती तुमच्या जवळ होते किंवा तुम्ही त्यांना किती पद्धतीने लांब ठेवू शकलात, किंवा तुमच्या ह्या कर्मानुसार तुमचं हे पुढचं जे काय आहे, म्हणजे ह्या ज्या भौतिक प्रकृती बरोबर तुम्ही तुमचा जो त्या विळख्यात अडकलात आणि त्यामुळे तुम्ही जी कार्य केली, तुम्ही जी कर्म केली, त्यानुसार तुमचं जे काही पाप पुण्य, जी काही शिदोरी तयार होते, त्यानुसार तुम्हाला पुढच्या योनीमध्ये, म्हणजे जर तुमचं चांगलं कर्म असेल तर तुम्हाला उच्च योनीमध्ये जन्म मिळेल. तुमचं जर वाईट कर्म असेल किंवा हे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला नीच योनीमध्ये, म्हणजे तुमचं जे काही बरं वाईट जे काही नेक्स्ट जन्मात होतं ते पहिल्या जन्माचं फलित असतं. माताजी नेक्स्ट स्लाइड. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष पर. तरीही या शरीरात आणखी एक भाग आहे, तो म्हणजे एक दिव्य भोक्ता, जो भगवान आहे, तो सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे, आणि तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. म्हणजे आता आपण क्षेत्र काय आहे ते बघितलं, त्याच्यानंतर क्षेत्रात भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर त्याच्याशी क्षेत्राबरोबर त्याचा जो आपला आत्मा जेव्हा येतो क्षेत्रज्ञ म्हणून, जेव्हा, आणि मग आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर त्याचा तो जे जीवन व्यतीत करतो, म्हणजे इथपर्यंत आपण पाहिलं, आणि मग त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम आहेत ते आपल्याला फेस करावे लागतात किंवा ते आपल्या बरोबर चालतात. तर तरीही ह्या शरीरामध्ये, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आणि ह्या क्षेत्रज्ञामध्ये आणखी एक भोक्ता आहे, जो कोण आहे, जो भगवान आहे, जो सर्वोच्च मालक आहे, जो निरीक्षक आहे, की जो देखरेख करतोय, लांबून बघतो आहे की हा काय करतो आहे, आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे, जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. माताजी नेक्स्ट स्लाइड.
जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. म्हणजे इथे भगवंत काय सांगता आहेत की जी भौतिक प्रकृती आहे, त्याच्यानंतर जीव आणि त्रिगुणांचे विकार ह्या संबंधीचे जे तत्व जाणतो तो त्याला जो ज्ञान आहे आणि तो नुसतं जाणत नाही तर त्याच्यानुसार थोडं थोडं आपल्या आचरणात किंवा मनोभावे हे करतो, तो निश्चितच त्याला मोक्ष प्राप्ती होते. मग त्याची वर्तमान स्थिती काही असेल तरी त्याला ह्या ठिकाणी पुनर्जन्म मिळत नाही. म्हणजे जसं वाल्याकोळीचं होतं की नाही, वाल्याकोळीचं कसं होतं की तो हे तत्व जाणत नव्हता. तो आपला काय म्हणतात ते सगळं करत होता. चोरी मारी काय वाटसरूंना तो लुटत होता वगैरे. पण जेव्हा त्याला ह्या तत्वाची जाणीव झाली तेव्हा त्याला निश्चितच त्याचा उद्धार झाला की नाही, त्यांचा वाल्याचा वाल्मिकी झाला हो की नाही. आणि नंतर मग त्यांना त्याच्यानंतर तर त्यांना ह्या जन्म मृत्यूच्या विळख्यातनच ते बाहेर पडले हो की नाही. तसंच आहे हे. जो हे तत्व जाणतो त्याला निश्चितच तो त्या वाटेला जातो आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. मग त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी. माताजी नेक्स्ट स्लाइड. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे परमात्म्याची जाणीव केव्हा होते की जेव्हा आपण ध्यान लावून बसतो. दोन भुवयांच्या मध्ये बरोबर आपण ध्यान लावून मन एकत्रीकरण करतो, जे ध्यान लावतो आणि त्याच्यानंतर त्यांना जे एक एक गोष्टी उलगडत जातात तर त्याच्याद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त होते किंवा काय म्हणजे त्यांना भगवंताची जाणीव होते किंवा परमात्म्याचं दर्शन होतं. काहींना ते वेदाभ्यास करून किंवा आपले हे जे ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करून म्हणजे ज्ञान घेऊन ते भगवंताची त्यांना जाणीव होते. आणि काहींना काय होतं की जे कर्म करता आहेत म्हणजे या प्रकृतीमधला आपला जो काही जे दिलेलं आहे विहित कर्म ते सगळं करता आहेत, पण त्याची त्यांनी आसक्ती सोडलेली आहे, त्याचं त्यांनी फळ सोडलेलं आहे. ते फक्त आपलं कर्म करायचं म्हणून करता आहेत, पण त्याचा जो काही फळ आहे त्याची त्यांनी अपेक्षा ठेवलेली नाही किंवा ते कृष्णाला अर्पण केलेलं आहे. असं जे निष्काम कर्म आहे अशा लोकांनाही परमात्म्याचा साक्षात्कार होतो. माताजी नेक्स्ट स्लाइड. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याचा त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात. म्हणजे त्यांनी आध्यात्मिक गुरु केलेला आहे की म्हणजे त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची काही जाणीव नाही आहे किंवा काही माहित नाही आहे, पण त्यांनी गुरु केलेला आहे आणि ते गुरूंकडनं ज्ञान आत्मसात करत आहेत, ज्ञान ग्रहण करत आहेत. त्यांना ते सुद्धा जन्म मृत्यूच्या मार्गातून म्हणजे ते ह्या फेऱ्यातून बाहेर येतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होत आहे. म्हणजे चर आणि अचल ही जी सृष्टी आहे की नाही, चल आणि अचल म्हणजे आपण झाड जी म्हणतो जी अचल आहेत किंवा हे पर्वत, डोंगर, नद्या हे जे सगळं आहे, हे जे काही अस्तित्वात पाहत आहे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगातून निर्माण होते हे जा. माताजी तुमचा हे नेक्स्ट स्लाइड दाखवा. हा समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यास्त्व निशंत य पश्यन्ति स पश्यन्ति. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याचा साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो. म्हणजे हे
चित्र तर आपण जवळजवळ ऑलमोस्ट रेग्युलर रोज बघतो, म्हणजे कुठल्या तरी एका अध्यायामध्ये असतं की भगवंत सगळ्यांमध्ये आहेत. म्हणजे इथे ह्या झाडामध्ये आहेत, आजूबाजूचे जे प्राणी पशु जे आहेत, जे तिथे ध्यान लावून बसलेलं आहे, जे आपली कामं करता आहेत माणसं मागच्या साईडला, सगळ्यांमध्ये भगवंत आहे. मग काय की जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो, तो हे जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही. तो हे सर्व यथार्थ रूपाने पाहू शकतो. म्हणजे आपला जो आत्मा आहे हा अनादी आहे, अविनाशी आहे, नश्वर आहे. आपलं शरीर हे जे आहे हे नाशवंत आहे, कारण की ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पण आपला जो आत्मा जो आहे तो कोणापासून तयार झालाय, म्हणजे कोणाचा अंश आहे, कोणाचंच ते प्रतिरूप आहे. जसं आपण प्रतिबिंब म्हणू शकतो की नाही, तसंच ते आपल्या म्हणजे आपल्याला ईश्वराचा आपण अंश आहोत की नाही आपला आत्मा. तर हे जो जाणतो तो सगळ्यांमध्ये, सगळे जे कोणी आपल्या समोर जे आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचं रूप पाहतो. माताजी नेक्स्ट स्लाइड. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने पाहतो, उपस्थित असल्याचं पाहतो, तो मनामध्ये स्वतःची अधोगती होऊ देत नाही. त्यामुळे तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे आता इथे जो हत्ती दिसतो आहे, घोडा आहे, कुत्रा आहे, गाय आहे, गाढव पण आहे वाटतं, त्याच्यानंतर झाड आहे, त्याच्यानंतर कोणीतरी आपलं काम करतंय, घोडागाडी घेऊन चाललंय, कोणी गायींना घेऊन चाललेलं आहे, कोणी हत्तीला नेत आहे. त्याच्यानंतर कोणी वाटसरू आपले जात आहेत, कोणी ध्यान लावून बसलेलं आहे, कोणी ग्रंथाचं वाचन करत आहे. म्हणजे जो तो आपापल्या कामात आहे. पण काय आहे की ह्या प्रत्येकामध्ये भगवंत आहेत. आणि हे जो जाणतो किंवा तो ह्या कोणाला डिस्टर्ब करत नाही, तर म्हणतो याचं आता सपोज आता हे इथे ध्यान लावून बसलेले आहेत किंवा ते ग्रंथ वाचतायत किंवा काही नामजप करतायत, म्हणजे भगवंताविषयी काहीतरी करताय. पण ते आपलं नुसतंच आपली तोंडाची बडबड आहे की ते हे ज्ञान जाणत नाही. तर ते ह्या बाजूने जाणाऱ्या हत्तीचा त्यांना त्रास होऊ शकतो, त्या गायींचा त्रास होऊ शकतो, कुत्र्याच्या भुंकण्याचा त्याला त्रास होऊ शकतो, म्हणजे किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वर्दळीचा त्रास होऊ शकतो. म्हणजे अरे मी इथे शांतपणे ध्यान लावून बसलो आणि तुम्ही का मला डिस्टर्ब करताय, चला जा इकडनं, किंवा म्हणजे असं तो काहीतरी स्वतःची अधोगती होण्याचं तो काहीतरी, म्हणजे त्याच्याकडनं हे जे गुण आहेत हे कळत नकळत त्याच्याकडनं काहीतरी कृती घडून जाईल. पण त्याला माहितीये की हे सगळं परमात्म्याचाच आहे, ही जी सृष्टी आहे ही परमात्म्याने बनवलेली आहे आणि त्याच्यातले हे सगळे जीव आहेत हे परमात्म्याने बनवले आहेत. आणि जे तो आपापलं कार्य करतोय, विहित कर्म करतो आहे, ते जातायत त्या रस्त्याने, जे चालताना जो आवाज होणार आहे किंवा कुत्रे हे जे आहेत हे भुंकणारच आहेत, ते त्यांचं विहित कर्म आहे. किंवा म्हणजे गायींचं हंबरणं, म्हणजे त्यांना त्याचा त्रास नाही होणार. ते काय म्हणतील की ते त्यांच्यामध्येही परमात्मा आहे आणि ते त्यांचं कर्म करतायत, माझ्यामध्येही परमात्मा आहे, मी माझं कर्म करतो आहे. आणि मग त्या काळात ते स्वतःची अधोगती होऊ देत नाहीत आणि ते असे लोक परमगतीला प्राप्त होतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही. हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे याची ज्याला जाणीव आहे की मी ज्या काही क्रिया करतो आहे ह्या देहाद्वारे करतो आहे, ह्या शरीराद्वारे करतो आहे, मी नाही. म्हणजे याचा जो आपल्याला, आपणच म्हणतो की नाही आपलं मन आपला आरसा असतो किंवा आपलं हे जो जाणतो तो हे मी स्वतः नाही करत आहे, की हे माझ्याकडनं करवून घेतलं जाते, की हे जो जाणतो तो प्रत्यक्षात स्वतःला पाहतो, की म्हणजे स्वतःच की बाबा मी कोण आहे, त्याला स्वतःची ओळख होते की मी परमात्म्याचं रूप आहे, असं इथे भगवंत सांगताय. माताजी नेक्स्ट स्लाइड. आकाश सॉरी आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही, त्याचप्रमाणे सृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. म्हणजे मगाशी सांगितलं की ज्याला याची जाणीव आहे की ह्या ज्या क्रिया ज्या आहेत, मी ह्या भौतिक सृष्टीत आलेलो आहे आणि त्या ह्या देहाद्वारे घडत आहेत, ह्या माझ्या नाही आहेत. म्हणजे काय, तर इथं आकाश आहे, आकाशाचं पूर्ण असं व्यापलेलं, म्हणजे आपल्या नजरेआड आपल्याला दिसतं का की चला हा आकाशाचा उगम आहे, हा आकाशाचा शेवट आहे, असं आपल्याला दिसतं का? आपली जेवढी दृष्टी आहे तिथे सगळीकडे आपल्याला आकाशच दिसतं. आणि जसं आपण पुढे चाललो आपल्याला असं वाटतं की चला इथे आकाश टेकलेलं आहे किंवा इथे हे,
तर तो आपल्या इथे त्या पृथ्वीला आणि आकाश मिसळलेला आहे, किंवा ते आपण त्याला क्षितिज म्हणतो, किंवा ते एकमेकांना टच झालेले आहे. पण असं काही होतं का जेव्हा आपण त्या जागेवर जातो तिथून पण परत आपल्याला ते आकाश असं सभोवताली दिसतं. म्हणजे जसं आकाश सगळीकडे व्यापलेलं आहे, सर्वव्यापी आहे, पण ते ह्या विश्वामध्ये, ह्या आपल्या पृथ्वीवर किंवा याच्यामध्ये कुठेही मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आपला आत्मा, म्हणजे तसाच आपला जो आत्मा हा आपल्या असं आहे का की आत्मा फक्त माझ्या ह्या उजव्या हातात आहे, डाव्या हातात नाहीये, काय पायात आहे किंवा हातात नाही आहे, किंवा डोक्यात आहे, हृदयात आहे, बाकी नाही, म्हणजे असं होत नाही. तो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वसलेला आहे, पण तो त्याच्यामध्ये मिसळत नाही आहे. म्हणजे तो त्याच्यात आहे, पण त्याने आत्मा आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये चेतना आहे की नाही? नाहीतर आपलं शरीर अचेतना, म्हणजे आपल्या शरीरातल्या चेतना ज्या आहेत, जर आपला आत्मा निघून गेला तर आपल्या शरीरातल्या चेतना सगळ्या निघून जातात की नाही? आपल्या ज्या शरीराला ज्या चेतना आहेत, आपल्या शरीराला जे तेज आहे, हे कशामुळे आहे? तर त्या आत्म्यामुळे आहे. तो त्याच्यात वसलेला आहे, पण तो त्या शरीराचा भाग नाही, तो त्याच्यात मिसळत नाही. तो बरोबर त्याच्यातून बाजूला होतो. जेव्हा आपली वृद्धावस्था होते, जेव्हा किंवा आपला मृत्यू होतो, तेव्हा तो बरोबर त्याच्यातून बाजूला होतो. तो त्या शरीरामध्ये मिसळत नाही. ठीक आहे, माताजी नेक्स्ट लाईन. हे भारता, जसा सूर्य एकटाच या विश्वाला प्रकाशित करतो आणि त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे जसा सूर्य आपल्या विश्वाला प्रकाशितमान करतो आहे, की आपल्याला एकच सूर्य दिसतो की नाही, ब्रह्मांडात असे अनेक सूर्य आहेत, पण आपलं जे विश्व आहे, आपलं जे ग्रहमंडल आहे, त्याच्यामध्ये जो आपल्याला दिसतो तो एकच सूर्य दिसतो, एकच चंद्र दिसतो. आणि आपल्या संपूर्ण पृथ्वीला प्रकाश देणार असं आहे का की आपल्याकडे दिसतो तो वेगळा सूर्य आहे, वेस्टर्न साईडला म्हणजे तुम्हाला अमेरिके वगैरे म्हणजे दुसऱ्या कंट्रीज मध्ये दिसतो तो वेगळा सूर्य आहे, असं नाही. एकच सूर्य आहे आणि आपल्या हा संपूर्ण ग्रहमंडळाला तो प्रकाशित करतो आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातला जो एक जीव आहे, जो एक आत्मा आहे, तो आपल्या शरीराला चेतना देतो आहे, की तो आपल्या संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो आहे. असं तो अर्धवट काही करत नाही की वरच चेतना आहेत, खाली नाही वगैरे, असं काही होत नाही. आत्मा संपूर्ण शरीराला चेतना देतो आहे, संपूर्ण शरीराला प्रकाशमान ठेवतो आहे. ठीक आहे, माताजी नेक्स्ट स्लाइड. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीच्या प्रक्रियेत देखील समजू शकतात, ते परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे जे आता ज्यांना हे समजलं आहे, ज्ञानाचे चक्षु म्हणजे काय, की ज्यांना याची जाणीव झाली आहे किंवा ज्यांनी हे अभ्यासलं आहे किंवा ज्यांना हे माहिती आहे, ते काय करतात, त्यांना याच्यातील फरक समजला आहे. ते भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात. म्हणजे आपण याच्यातनं कसं बाहेर पडू किंवा आपण याच्यात कसं म्हणजे आपली अलिप्त कसे राहू, तर हे सुद्धा आपल्याला जर आपण हे समजलो की हे क्षेत्र आहे, हे क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे हे शरीर आहे, हे आत्मा आहे, हे परमात्मा आहे, याची ज्याला जाणीव झाली, तो ह्या बंधनातून, म्हणजे आपलं हे एक प्रकारचं केज झालं की नाही आपलं शरीर, म्हणजे तर त्याच्यातून तो कसा मुक्त होईल म्हणजे मोक्ष कसा मिळेल त्याला, या प्रक्रियेतून तो समजू शकतो आणि त्याचा मग परमध्येयापर्यंत तो पोहोचू शकतो. म्हणजे मग आपल्याला जेव्हा तुम्हाला हे समजलं की मला या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, मग तर आपलं परमध्येय काय उरतं, की मला मोक्ष हवा आहे. मोक्ष म्हणजे काय, की परमधामाची प्राप्ती, भगवंताच्या धामाची प्राप्ती, हो की नाही. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता ह्या अध्यायाचा सारांश म्हणजे काय, की अर्जुनाचे 6 प्रश्न जे भगवंताला विचारले होते की नाही, ज्ञान म्हणजे काय वगैरे, ते एतद वेदितुम इच्छामी. त्याच्यानंतर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान यांचे वर्णन, क्षेत्रज्ञम चामी पाम विद्धी. त्यानंतर ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे मयी चानन्य योगेन ज्ञानम च ज्ञानम म्हणजे काय, सर्वता पाणीपादम तत् प्रकृती पुरुष आणि संघ. त्याच्यानंतर कारणम गुणसंगोस्य आणि ज्ञानाची दृष्टी, क्षेत्र क्षेत्रज्ञ योरे व मंतरम ज्ञानचक्षुषा. म्हणजे इथे भगवंत आता काय सांगता आहेत, की हा आपल्या अध्यायाचा सारांश आहे. की काय आहे सारांश, की जे दिसणारं आहे,
जे मायेमुळे कार्यरत आहे, जे क्षणभंगूर आहे, जे नाशवंत आहे, जे अनित्य आहे, हे सगळं काय आहे? हे हे सगळं क्षेत्र आहे. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? जे नित्य, निर्विकार, चेतन, अविनाशी, जे शुद्ध आहे, म्हणजे आपला आत्मा आणि आपल्या आत्मा कशाचा अंश आहे? म्हणजे अल्टिमेटली परमात्मा. हे क्षेत्रज्ञ आहे. हा आपल्या आजच्या अध्यायाचा सार आहे, सारांश आहे. इति हि क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदश अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे कृष्णा.